स्टुडंट्स, आज आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण कोसाइन रूल पर्यंत बघितलं होतं. आज आपण साइन रूल जो आहे तो जरा डिस्कस करूया. स्टेटमेंट जे आहे त्याचं मी स्टेटमेंट तुम्हाला सांगते. इन ट्रायंगल ABC कालच्यासारखंच आहे. इफ A, B, C आर द साइड्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ABC हे काय आहे, त्रिकोणाच्या बाजू आहेत. मी इथं लिहिले बघा, डायग्राम काढलेली आहे बघा. A या कोणासमोरची बाजू A, B या कोणासमोरची बाजू B आणि C या कोणासमोरची बाजू C आहे. मग ABC आर द साइड्स ऑफ द ट्रायंगल अँड A, B, C म्हणजे कॅपिटल लेटर्स व्हर्टायसेस आहेत. ट्रायंगलचे काय आहेत, व्हर्टायसेस म्हणा किंवा आर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल ABC. देन प्रूव्ह दॅट. आता साइन रूलनुसार हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात रेशो जे आहे ते इक्वल आहेत. ते कोणकोणते रेशो आहेत बघा. A अपॉन साइन A म्हणजे बाजू A आहे आणि त्याचा साइन रेशो अँगल A आहे, त्याचा साइन रेशो जर घेतला तर A अपॉन साइन A हा रेशो येतो. इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2 टाइम्स R. मग हे जे आहे आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं आहे. पहिल्यांदा आपण हे जे रेशो आहे तिन्ही इक्वल दाखवूया या डायग्रामनुसार आणि मग नंतर हे 2R जे आहे याच्याबद्दल आपण पुढे बघूया काय आहे ते. आता मी डायग्राम एक काढलेली आहे बघा. थेरम आला की डायग्राम ही आवश्यक असते, त्यामुळे डायग्राम शिवाय आपल्याला काय करता येत नाही, थेरम सिद्ध करता येत नाही. आता बघा, हा ABC ट्रायंगल आहे, त्यामुळे मी इथं लिहिते इन ट्रायंगल ABC इथं लिहिलेलं आहे बघा. आता इथं तुम्हाला एक ॲडिशनल काय दिसतंय बघा. मी मगाशी सांगितलं 3 कोण आहेत, 3 बाजू आहेत, हा भाग आहेच. त्याचबरोबर आता ॲडिशनल आहे ते A या व्हर्टेक्स पासून आपण काय घेतलेलं आहे, एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे. तो कशावरती, साइड BC वरती एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे. म्हणजे जसे दोन्ही बाजू इक्वल नाहीत, BD आणि DC इक्वल नाहीत, फक्त आपण काय म्हणतो A या पॉइंट पासून एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे तो AD. मग इथं मी लिहिणार आहे लेट AD बी द perpendicular, let AD be the perpendicular to side BC. ठीक आहे. AD हे काय केलेलं आहे, आपण परपेंडिक्युलर टाकलेलं आहे कुठल्या बाजूवरती, BC या बाजूवरती परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. देअरफॉर AD परपेंडिक्युलर टू BC. हे जे वाक्यामध्ये लिहिले ते आपण सिम्बॉलिकली अशा पद्धतीने लिहितो. तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलरचा सिम्बॉल जो आहे तो अशा टाईपचा असतो. हे लिहिलं AD परपेंडिक्युलर टू BC. आता ही उंची आहे, हा पाय आहे, त्रिकोण आहे. त्रिकोण आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 1 ऑफ बेस इंटू हाईट. मग आता बेस किती आहे त्याची लांबी आपल्याला दिलेली आहे, पण हाईट AD जी आहे ती आपल्याला आधी काढून घ्यावी लागेल. कारण हाईट आणि बेस मिळाल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही, एरिया ऑफ ट्रायंगल काढता येणार नाही. मग आपण AD ही जी बाजू आहे ती काढूया. आता हे जे परपेंडिक्युलर आहे, हा जो लंब आहे, याच्यामुळे काय झालेलं आहे, या ट्रायंगलचे 2 राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहेत. तर पहिला जो राईट अँगल ट्रायंगल आहे तो ADB किंवा ABD आणि दुसरा जो आहे तो ADC. त्यातला कोणताही एक घेतला तरी चालतो. तात्पुरता मी इन ट्रायंगल ADC घेते. एक इक्वेशन तयार करायचं आहे मला. मी हा राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे, हा घेतला तरी चालतो, कोणताही एक घ्या. इन राईट अँगल्ड ट्रायंगल, इन राईट अँगल्ड ट्रायंगल ADC. या ADC मध्ये हा जो C अँगल आहे त्याच्यावरनं मी साइन रेशो घेते. आहेत आपल्याकडं साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. आपण काय करू शकतो, राईट अँगल्ड ट्रायंगल वरून तयार करू शकतो. मग साइन C इज इक्वल टू आपण काय म्हणतो, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस. मग त्याच्यानुसार अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू आणि डिवायडेड बाय हायपोटेन्युअस म्हणजे काय, कर्ण. मग समोरची बाजू काय आहे बघा, C या कोणासमोरची बाजू आहे AD, मी इथं लिहिली, डिवायडेड बाय हायपोटेन्युअस म्हणजे कर्ण. कर्ण काय आहे, AC आहे. मग दॅट इज इक्वल टू AD आहे तसंच येणार आहे आणि AC ची लांबी किती दिलेली आहे, B दिलेली आहे. आणि त्यामुळं आपण AD इज इक्वल टू, AD तिथंच ठेवूया, AD हा जो आहे तो, आणि B इकडे घेऊया. म्हणजे AD इज इक्वल टू B साइन C. हा एक रेशो जो आहे तो आपला तयार झाला. म्हणजे इक्वेशन थोडक्यात AD ची लांबी ही तयार झालेली आहे आपली. आता आपण काय करूया, आपल्याला हाईट मिळालेली आहे, त्याच्यानंतर बाजू बेस पण आहेच, त्यामुळे आपण काय करूया, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू
1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे BC इंटू हाईट किती आहे AD. मग इथं लिहिलंय बघा, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. मग दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. बेसची लांबी किती आहे 1/2 बेस इंटू हाईट. मग BC किती आहे बघा, लांबी जी आहे BCची A आहे इंटू AD किती काढले आता आपण B साइन C. आणि हे जर आपण एकत्र केलं तर 1/2 AB साइन C हे काय मिळालेले आपल्याला. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती मिळालेलं आहे तर 1/2 AB साइन C मिळालेलं आहे. त्यातलं 2 जे आहे ते मी इकडे घेते, डिवायडेड बाय आहे ते काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. देअरफॉर 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB साइन C. असं आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे. असंच काय मिळणार आहेत आपल्याला, जर समजा हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल आपण घेतला तर दुसरा राईट अँगल ट्रायंगल जर कोणता ADB किंवा ABD जर घेतला आणि जर आपण हा साइन B जर कन्सिडर केला तर साइन B जर आपण म्हटला तर कसं येणार आहे AD/AB येणार आहे. AD किती AD आपल्याला काढायचं आहे, AB किती आहे C आहे आणि आपल्याला काय करायचं आहे AD इज इक्वल टू काय मिळणार आहे C साइन B असं मिळणार आहे. आणि त्याच्यानुसार परत काय येणार आहे तर बेस किती आहे A, C म्हणजे AC साइन B असं आपल्याला दुसरं इक्वेशन मिळणार आहे. मग सिमिलरली म्हणूया आपण, सिमिलरली म्हणजे आपण जर A मधनं परपेंडिक्युलर टाकला तसाच B मधनं टाकू शकतो, तसाच C मधनं सुद्धा काय करू शकतो परपेंडिक्युलर आपल्याला टाकता येतो. आणि त्याच्यानुसार आपल्याला 3 इक्वेशन मिळणार आहेत. सिमिलरली म्हणते मी, सिमिलरली 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे AC साइन B अँड 2 टाइम्स दुसरं अजून एक इक्वेशन कोणतं मिळणार आहे अँड 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB साइन C मिळालेलंच आहे, BC म्हणूया. BC राहिलेली बाजू आपण बाजूंचा गुणाकार घेऊया, BC साइन A म्हणजे AB साइन C, AC साइन B आणि BC साइन A असं मिळालेलं आहे. आता इथं लेफ्ट हँड साईड तिन्ही सुद्धा काय आहेत इक्वल आहेत. मग त्याच्यानुसार काय म्हणणार आहे देअरफॉर लेफ्ट हँड साईड इक्वल असतील तर राईट हँड साईड काय असणार आहेत आपल्याला इक्वल मिळणार आहेत. आणि त्याच्यानुसार काय मिळणार आहे बघा AB साइन C इज इक्वल टू AC साइन B इज इक्वल टू BC साइन A. हे आपल्याला असं एक इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे थेरम आहे त्याच्यामध्ये रेशो आहे. मग रेशो आहे म्हणजेच कसं येणार आहे आपण काय करूया डिवाइड करूया, डिवायडेड बाय ABC. जरी आपण बाजूंचा गुणाकार केला, बाजू म्हणजे शेवटी काय लांबी आहे, लांबी ही काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे आणि त्यामुळे तिन्हींचा गुणाकार सुद्धा काय येणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे. आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाची बाजू ही शून्य कधीच नसते, कोणती ना कोणती तरी 1 व्हॅल्यू असू शकेल, 2 असेल, 3 असेल, काही असू शकतं पण पॉझिटिव्ह असणार आहे. आणि त्याच्यानुसार ABCनं आपण डिवाइड करू शकतो कारण A 0 नसतं, B 0 नसतं आणि C 0 नसतं. मग त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे डिवायडेड बाय ABC मिळणार आहे. आणि देअरफॉर AB साइन C अपॉन ABC इज इक्वल टू AC साइन B अपॉन ABC इज इक्वल टू BC साइन A अपॉन ABC असं इक्वेशन मिळणार आहे. त्यामुळं आता काय करूया आपण, इथं A ला A कॅन्सल झालं, B ला B कॅन्सल झालं, A ला A कॅन्सल झालं, C ला C कॅन्सल झालं आणि इथं B ला B कॅन्सल झालं, C ला C कॅन्सल झालं. आणि जे काय शिल्लक राहील ते आपल्याला काय मिळणार आहे रेशो जो आहे तो मिळणार आहे. आता काय मिळणार आहे देअरफॉर जे काही कॅन्सल करून शिल्लक राहिले त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे तर साइन A अपॉन A इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C. हे मिळालेलं इक्वेशन. आता हेच आपण काय करूया एकमेकांचे रेसिप्रोकल घेऊया.
हे ए वरती नेऊ साईन ए खालती आणू, बी वरती नेऊ साईन बी खालती आणू, सी वरती नेऊ साईन सी खालती आणू, म्हणजे आपल्याला जे रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते मिळणार आहे. देअरफॉर ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी. याला आपण काय म्हणूया, कॉल धिस ॲज 1. हां, बघा लक्षात येते का. आपण काय केलं, जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला रेशो तर मिळालेले आहेत. आता फक्त काय आपल्याला प्रूव्ह करायचं राहिलेलं आहे ते 2 टाइम्स आर असं प्रूव्ह करायचं राहिलेलं आहे. आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, आता प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यानुसार आता खाली काय म्हणायचं बघा, टू प्रूव्ह दॅट किंवा वी हॅव टू प्रूव्ह दॅट, देअरफॉर वी हॅव टू prove that each ratio is equal to 2 times r. काय म्हटले बघा, हा जो रेशो आहेत, सगळे 3 रेशो आहेत, हे 3 रेशो काय आहेत, इक्वल तर आहेतच आणि परत इज इक्वल टू काय आपल्याला सिद्ध करायचं आहे, 2 टाइम्स r. आता आपण एक इथं नियम वापरूया बघा, एक रूल वापरूया. ॲज सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते, कॉमा ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल. हे आधी लिहिते मी आणि याचा अर्थ सांगते तुम्हाला मी. ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज right angle, is not right angle, sorry, is not right angle. याचा अर्थ काय आहे बघा, काय म्हणते, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. जर 180, आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे त्रिकोण असतात, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल. मग ॲक्यूट अँगल ट्रायंगल कसा असतो, तिन्ही कोण कसे असतात, लेस दॅन 90 डिग्री असतात. राईट अँगल ट्रायंगलमध्ये कसं असतं, एक कोण कसा असतो 90 डिग्री असतो आणि उरलेले 2 कोण कसे असतात, दोन्ही जे आहेत ते 90 डिग्री असतात, म्हणजे दोन्ही मिळून 90 डिग्री असतात, त्यामुळे ते दोन्ही ॲक्यूट अँगल असतात. आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये कसं असतं, तर जो मोठा कोण असतो तो किती कसा असतो, अबव 90 डिग्री असतो आणि उरलेले जे 2 कोण असतात ते कसे असतात, ॲक्यूट अँगल असतात. मग आता इथं वाक्य काय आहे बघा, बेरीज ही 180 अंश असते, बरोबर आहे. ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल म्हणजे त्या त्रिकोणाचा कमीत कमी एक त्रिकोण असा असतो की जो राईट अँगल नसतो. मी तुम्हाला तेच सांगितलं, ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये तिन्हीच्या तिन्ही काय असतात, राईट अँगल नसतात, म्हणजे ॲक्यूट अँगल असतात. नंतर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये 2 कोण हे ॲक्यूट अँगल असतात आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये सुद्धा 2 कोण काय असतात, ॲक्यूट अँगल असतात. म्हणजे कमीत कमी एखादा कोण तरी असा असतो जो 90 अंशाचा नसतो आणि ते आपल्याला माहीतच आहे. एक कोण 90 अंशाचा असू शकेल, दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तेवढा 90 अंशाचा असू शकतो. बाकीच्या ठिकाणी कसे असणार आहेत ते, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये एक कोण मोठा असतो 90 पेक्षा आणि ॲक्यूट अँगलमध्ये बिलो 90 डिग्री. त्यामुळे लिहिलं ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. आपण असं करूया, एक कोण कोणता तरी काय करूया, आता मी डायग्रॅम काढणार आहे, एक कोण काय करूया, राईट अँगल नाही असं कन्सिडर करू. मग खाली म्हणते मी, सपोज ए इज नॉट राईट अँगल, ए इज नॉट राईट अँगल. आता डायग्रॅम आपण काढूया. सपोज लिहिलेला आहे ए हा कोण असा घेतलेला आहे की जेणेकरून तो काय नाही, राईट अँगल नाही असं आपण घेतलेला आहे. आता मी एक सर्कल इथं कन्सिडर करते आणि त्या सर्कलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल काय करायचा आहे, आपल्याला काढायचा आहे. आता इथं काय करूया, आपण ट्रायंगल कन्सिडर करू. ठीक आहे, हा म्हणूया आपण ABC. मगाचाच ट्रायंगल मी फक्त सर्कलमध्ये काढलेला आहे.
त्याच्यानंतर ए या कोणासमोरची बाजू ए, सी या कोणासमोरची सी आणि बी या कोणासमोरची बी असं म्हणलेलं आहे. आता सर्कल आलं म्हटल्यावर सेंटर आहे, सेंटर असणारच आहे. तुम्ही डायग्राम फक्त नंतर तुम्ही व्यवस्थित काढा. मी इथं काय हातानंच काढलेली आहे. तुम्ही पेन्सिल, पट्टी याचा जे काय असेल तो वापर करून काय करा, डायग्राम काढा. आता काय म्हणले, ए हा राईट अँगल नाही म्हणजे मी ॲक्यूट अँगल घेतलेला आहे. मग ए पासून काय करूया आपण, एक डायमीटर जो आहे तो सर्कलला काढूया. ए या पॉइंटमधून जाणारा एक डायमीटर काढलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे सर्कलची रेडियस किती असते, आर असते. पण इथं आपल्याला कॅपिटल आर आहे, त्यामुळे ही आर आहे आणि ही आर आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून कसं आहे, मी आता तात्पुरतं असंच लिहिते, हे आर आणि हे पण आर आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून किती येणार आहे, 2 टाइम्स आर असणार आहे. हे लक्षात ठेवा. हे दोन्ही मिळून 2 टाइम्स आर म्हणजे रेडियस असं आपण म्हणणार आहे तिथं. आणि आर ही जनरली काय आपण म्हणतो, अशा पद्धतीचं जर ट्रँगल असेल सर्कम रेडियस म्हणतात. सर्कम रेडियस कधी म्हटलं जातं, नुसतं सर्कल असेल तर रेडियस म्हणतो, पण सर्कम रेडियस कधी म्हणतात, ज्यावेळी सर्कलमध्ये एक ट्रँगल येतो आणि त्याच्यावरून आपण काय करतो, तिथं सर्कम रेडियस जी आहे ती काढली जाते. मग ही कॅपिटल आर ही जनरली काय डिनोट केली जाते, सर्कम रेडियस असं डिनोट केली जाते. मी नंतर त्याची डेफिनेशन देते, सोपी आहे डेफिनेशन, आणि शेवटी आपण ती काय करूया, समजावून घेऊया. बघा आता डायग्राम काढलेली आहे. आता याच्यानुसार आपण काय करूया, बघा हे जे आहे ते आपण जोडूया. आपण असं करू, ही एपी हा डायमीटर कन्सिडर करू आणि हे दोन्ही जोडूया. म्हणजे हा जो आहे हा ट्रँगल तुम्हाला दिसतो APC, हा कसला ट्रँगल झाला तर राईट अँगल्ड ट्रँगल तयार झाला. आता मी जरा एक्सप्लेनेशन लिहिते इथं. काय म्हटले बघा, ड्रॉ डायमीटर AP, ड्रॉ डायमीटर AP थ्रू ए या पॉइंट मधून जाणारा एक डायमीटर आपण काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे, जो डॉटेड लाईननं इथं दाखवलेला आहे. लेट इट मीट द सर्कल ॲट P. हा जो आहे तो कुठं मीट होतो, म्हणजे कुठं मिळतो, ए पासून सुरुवात होते आणि शेवट कुठं होतो, त्याचा P पर्यंत शेवट होतो. त्यामुळे हे लिहिलं आपण. आणि त्यानुसार AP ची लांबी किती झाली, AP हा जो डायमीटर आहे, डायमीटर कसा असतो, रेडियसच्या 2 टाइम्स असतो. मग त्याच्यानुसार 2 टाइम्स रेडियस किती आहे, 2R. आर ही सर्कम रेडियस आहे, पण आता जनरली आपण आता इथं काय म्हणतो, रेडियस म्हणलेले आहे मी. AP इज इक्वल टू 2R अँड, आणि राईट अँगल ट्रँगल कोणता तयार झाला, हे PC जर जोडलं आपण, CP हे जर जोडलं तर अँड ट्रँगल ACP किंवा APC इज राईट अँगल्ड ट्रँगल. आता हा जो ट्रँगल आपण काढलेला आहे, सर्कल काढलेला आहे, इथं लिहिलं AP इज इक्वल टू 2R, ट्रँगल ACP इज राईट अँगल लिहिलेला आहे. आता मी हे 2 कोण आपण काढूया इथं. कोणते, अँगल ABC आणि अँगल APC. मग खाली काय म्हणणार आहे बघा, अँगल ABC अँड अँगल APC आर इन्स्क्राइब्ड बाय, किंवा डिस्क्राइब्ड बाय म्हटलं तरी चालेल, इन्स्क्राइब्ड बाय सेम आर्क. याचा अर्थ बघूया काय म्हणते बघा. हा जो अँगल बघा ABC आणि अँगल APC यांची आर्क सेम आहे का बघा. आर्क इथं आहे बघा, AC ही जी आर्क आहे ना, आता मध्ये एखादं X किंवा Y का टाकलं तरी चालतं, ही जी आहे ती AC आर्क आहे बघा. ABC या अँगलची आर्क ACच आहे आणि APC याची सुद्धा आर्क काय आहे, सेमच आहे. आणि ज्या वेळेला 2 कोणांची आर्क सेम असते त्यावेळेला ते दोन्ही कोण काय असतात, इक्वल असतात, किंवा त्यांची मेजर सुद्धा काय असतात, इक्वल असतात. दोन्ही कोण सुद्धा इक्वल असतात आणि मेजर सुद्धा काय असतात, इक्वल असतात. आणि मग त्यानुसार आपण काय म्हणा, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल APC. मग मेजर ऑफ अँगल, आता इथं आपण माप घेऊया. इथं आता B हा कोण आहे, त्याला आपण रेशो जोडूया sin B.
आणि इथं पी कोण आहे त्याला रेशो जोडूया आपण साईन पी, कारण आपला साईन रूल आपला चालू आहे. त्यामुळे साईन बी इज इक्वल टू साईन पी दोन्ही सुद्धा असणार आहे. आता हा आपल्याला साईन पी किंवा साईन बी काढावा लागेल. आता साईन पी जर बघितला तर कुठल्या ट्रँगलमध्ये आहे, राईट अँगल ट्रँगलमध्ये. मग राईट अँगल ट्रँगलमध्ये साईन पी जर आपण बघितलं तर साईन पी म्हणजे आपण कसं म्हणतो राईट अँगल ट्रँगलमध्ये अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस. मग अपोजिट साईड कोणती आहे बघा, पीची अपोजिट साईड आहे ती एसी. हायपोटेन्युअस काय आहे, एपी आहे. त्यामुळे मी इथं लिहिलं. मग एसी ही लांबी किती आहे, बी आहे, आणि एपी ही किती आहे, दोन्ही मिळून 2 टाइम्स आर आहे. मग देअरफॉर आता साईन बी इज इक्वल टू बी अपॉन 2 आर म्हटलं काय, किंवा साईन पी इज इक्वल टू बी अपॉन 2 आर म्हटलं काय, दोन्ही इक्वल आहेत. त्यामुळे अर्थातच हा रेशो सुद्धा इक्वल असणार आहे. मग त्याच्यानुसार साईन बी इज इक्वल टू बी अपॉन 2 आर हे मिळालेलं आहे. देअरफॉर साईन बी इकडे घेऊया, 2 आर इकडे घेऊया, म्हणजे बी अपॉन साईन बी इज इक्वल टू 2 टाइम्स आर. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. आता तुम्ही एक आकडा जर बघितला आपला, वरती एक आकडा आहे, तो एक आकडा जर बघितला तर ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी मिळालेलं आहे. त्यातलं बी अपॉन साईन बी किती मिळालेलं आहे, 2 आर. म्हणजे अर्थातच तिन्ही रेशो इक्वल आहेत. म्हणजे हे जर 2 आर असेल तर ए अपॉन साईन ए पण 2 आर असणार, आणि सी अपॉन साईन सी सुद्धा काय असणार आहे, 2 आर असणार आहे. मग त्याच्यानुसार आपण काय लिहिणार आहे इथं, देअरफॉर फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून 1 and 2 वी गेट, फ्रॉम 1 and 2 वी गेट ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2 आर, where r is circumradius of triangle ABC. R is circumradius of triangle ABC. ठीक आहे बघा, आपल्याला काय मिळालेलं आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, 2 टाइम्स आर, आणि आर इज द सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल एबीसी. इथं आपला जो आहे तो साइन रूल काय होतो, पूर्ण होतो.